मी सेक्युलर आहे, मी भाजपात असलो तरी सेक्युलर आहे असं विधान अशोक चव्हाण यांनी केलं. तर बटेंगे तो कटेंगे या घोषणांची आवश्यकता नाहीये. विकासाचे मुद्दे मांडले पाहिजेत. महाराष्ट्रात अशा घोषणा नको आहेत असं विधान पंकजा मुंडेंनी केल्याची बातमी एका वर्तमानपत्रात छापून आली. पंकजा मुंडेंच्या या विधानाची चर्चा चालू झाल्यानंतर मात्र गुमजाव करत वर्तमानपत्रात काय छापून आले माहिती नाहीये असं त्या म्हणाल्या. अजित पवारांनी तर थेटपणे अशा घोषणा इथं नको आहेत असं म्हणत भाजपला घरचा आहेर दिलाय. कटेंगे तो बटेंगेचं नरेटिव्ह हे महाराष्ट्रात आणलं गेलंय तर दिल्लीतनं. पर्यायानं महाराष्ट्रातल्या भाजपचे उमेदवार मतदारसंघाचा अंदाज घेऊनच या वक्तव्यावर आपली मतं मांडतायत. भाजप अंतर्गतच कटेंगे तो बटेंगे ही घोषणा नको, धार्मिक ध्रुवीकरण नको असं म्हणणाऱ्या उमेदवारांचा एक गट आहे असं बोललं जातंय. असो, तर आपला मुद्दा आहे तो म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा हा भाजपला होईल का? नेमक्या किती जागा अशा आहेत जिथं भाजपला कटेंगे तो बटेंगेचा फायदा होऊ शकतो आणि नेमक्या किती जागा अशा आहेत जिथं भाजपला या घोषणेचा तोटा होऊ शकतो? समजून घेऊयात विस्ताराने. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वोट जिहादचा मुद्दा भाजपनं अधोरेखित केला. मुस्लिम मतदार एक गठ्ठा महाविकास आघाडीच्या मागे गेल्यानं आपला पराभव झाल्याचं भाजपच्या नेत्यांनी नरेटिव्ह सांगितलं. मात्र त्याच वेळी जिथं जिथं मुस्लिम मतं प्रभावी नाहीयेत अशा विभागात सुद्धा भाजपचा पराभव झालाय. त्यांची नेमकी कारणं काय आहे हे भाजप नेत्यांनी ताकदीने मांडलं नाही. असो, तर मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण महाविकास आघाडीच्या बाजूने होत असल्यानं हिंदुत्वाच्या आधारावरती अधिक मतदान हे आपल्या बाजूने शिफ्ट करण्यासाठी भाजपकडनं कटेंगे तो बटेंगेचा नारा दिला जात असल्याची चर्चा आहे. आता आपल्याला भाजपसाठी ही घोषणा किंवा धार्मिक ध्रुवीकरणाची ही स्ट्रॅटेजी नेमकी किती फायद्याची ठरू शकते हे पाहावं लागतं. त्यासाठी मतदारसंघांचं वर्गीकरण करता येतं. म्हणजे काय, तर जिथं जिथं मुस्लिम मतं प्रभावी आहेत आणि जिथं मुस्लिम मतं तितकी प्रभावी नाहीयेत अशा दोन भागात वर्गीकरण करता येतं. त्यानंतर भाजपच्या 15% वोट शेअरच्या फरकाने आलेल्या जागा आणि भाजपच्या 15% फरकाने गेलेल्या जागा जिथं आज भाजपने आपला उमेदवार दिलाय असे मतदारसंघ पाहावे लागतात. अर्थात या सगळ्या समीकरणांचा ताळमेळ लावून आपल्याला धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा की तोटा होतो याचा अंदाज लावता येतो. आता जिथं 15%पेक्षा अधिक फरक आहे असे मतदारसंघ आपण आपल्या यादीतनं बाहेर ठेवूयात. त्याचं कारण म्हणजे जिथला निवडून येण्याचा फरक हा अधिक आहे त्या मतदारसंघात अचानकपणे 15%पेक्षा अधिक लोक फक्त हिंदुत्वाच्या नावावर एका बाजूकडनं दुसऱ्या बाजूकडे शिफ्ट होणं हे अवघड ठरतं. पण ज्या मतदारसंघात विजयाचा अथवा पराभवाचा गॅप 15%चा आहे तिथलं मुस्लिम मतदान आणि मुस्लिम मतांच्या विरोधात हिंदुत्वाच्या आधारावर होणारं ध्रुवीकरण हे महत्त्वाचं ठरू शकतं. आता भाजपच्या चिन्हावर एकूण 148 मतदारसंघात उमेदवार आहेत. त्यापैकी 54 जागा अशा आहेत जिथला मागच्या टर्मचा विजयाचा किंवा पराभवाचा फरक हा 15% मतांपेक्षा कमी होता. म्हणजे सर्वसाधारणपणे 5, 10, 15 हजारांमध्ये एकतर इथं भाजप विजयी झाली आहे किंवा पराभूत झाली आहे. या 54 जागांचा आपण विचार केला तर 54 पैकी गतवेळी भाजपनं जिंकलेल्या जागा होत्या 38, तर काँग्रेसने जिंकलेल्या जागा होत्या 11 आणि उर्वरित ठिकाणी छोटे पक्ष किंवा अपक्ष हे विजयी झालेले होते. आता या 54 मतदारसंघांचं आपण वर्गीकरण करू शकतो. हे वर्गीकरण मुस्लिम संख्येच्या आधारावर करता येईल. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी 15%पेक्षा अधिक मुस्लिम संख्या असेल तर त्या भागात हिंदू मुस्लिम राजकारणाचा धार्मिक हिंसाचाराचा बेस असतो. बहुसंख्य मुस्लिम समाजाची भीती दाखवून हिंदुत्वाचा फॅक्टर अधिक सक्षमपणे वर्कआउट करता येतो. पण ज्या भागात गटातटाचं राजकारण असतं तिथं तुलनेमध्ये मुस्लिम संख्या ही कमी असते आणि ज्या भागाला हिंदू मुस्लिम हिंसाचाराचा इतिहासच नसतो अशा ठिकाणी फक्त धार्मिक आधारावर मतांचं ध्रुवीकरण होईल असं म्हणण्याचे चान्सेस हे कमी राहतात. आता 15% मतांचं मार्जिन मग ते विजयाचं असो किंवा पराभवाचं असं धरलं आणि अशा किती जागांवर भाजप लढते ते पाहिलं तर त्या जागा निघतायत 54 आणि या 54 जागांपैकी 15%पेक्षा अधिक मतदारसंघ पाहिले तर असे मतदारसंघ येतात 14. अकोल्यात सुमारे 1,40,000 म्हणजे 41%, अकोटमध्ये 75,000 म्हणजे 26.2%, संभाजीनगर पूर्वमध्ये 1,15,000 म्हणजे 37.5%, भिवंडी 1.5 लाख म्हणजे जवळपास 49%, धुळे शहरमध्ये 67,000 म्हणजे 21%, मालाड वेस्टमध्ये 80,000 म्हणजे 27%, मलकापुरात 60,000 म्हणजे 20%, नागपुरात 70,000 म्हणजे जवळपास 22%, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये 60,000 म्हणजे 20%, सायनमध्ये 53,000 म्हणजे जवळपास 21%,
वर्सोव्यात 92,000 म्हणजे जवळपास 30%, सोलापूर मध्यमध्ये 71,000 म्हणजे 24.8%, वाशिममध्ये 71,000 म्हणजे 20%, असे मुस्लिम बहुसंख्य एकूण 14 मतदारसंघ दिसतात, जिथं भाजप एकतर विजयी झाली आहे किंवा पराभूत झाली आहे, ते सुद्धा अगदी 15%पेक्षा कमी फरकानं. आता या 14 मतदारसंघांपैकी 9 मतदारसंघात भाजप 2009 साली जिंकलेली आपल्याला पाहायला मिळते. अकोला असेल, अकोट असेल, संभाजीनगर पूर्व, भिवंडी वेस्ट, नागपूर मध्य, पुणे कॅन्टोन्मेंट, सायन, वर्सोवा, वाशिम अशा 9 जागांवर भाजप विजयी झालेली आहे. थोडक्यात मुस्लिम बहुसंख्य असणाऱ्या या भागात हिंदुत्ववादी मतं एकत्र येणं हे भाजपच्या पथ्यावर पडलेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. तर उर्वरित 5 मतदारसंघात कुठे MIM तर कुठे काँग्रेस ही विजयी झाल्याचं दिसतं. आता अशा जागांवर म्हणजे जिथं मुस्लिम बहुसंख्य आहेत तिथं हिंदुत्ववादी मतांची मोठ ही कटेंगे तो बटेंगे मध्ये बांधणं भाजपसाठी सोपं ठरतं. म्हणजे काय तर 9च्या 14 जागा करणं, आपला आकडा 5ने वाढवणं हे धार्मिक ध्रुवीकरणामुळे यंदाच्या विधानसभेला भाजपला फायद्याचं ठरू शकतं. पण या सगळ्यात खरी गेम दिसते त्या मतदारसंघात जिथं मुस्लिम समाज बहुसंख्य नाहीये. उत्तर भारताच्या राजकारणात मुस्लिम समाज सुद्धा बहुसंख्य आहे, तो विस्तारलेला आहे. पर्यायानं तिथल्या राजकारणात मुस्लिम विरोधात हिंदुत्वाची मोठ बांधणं हे सोपं ठरतं. पण ज्या मतदारसंघात हिंदू मुस्लिम राजकारणाची पार्श्वभूमी नाहीये, जिथला गॅप 15%पेक्षा कमी आहे, अशा मतदारसंघाची संख्या आहे तब्बल 40 आणि इथंच बराच गेम फिरताना दिसतो. आता हे 40 मतदारसंघ कोणते तर आमगाव, आर्वी, अरणी, चाळीसगाव, चिखली, चिमूर, डहाणू, दौंड, धामणगाव रेल्वे, धुळे ग्रामीण, जिंतूर, कल्याण ईस्ट, कामठी, कराड दक्षिण, खडकवासला, किनवट, माळशिरस, माण, मोर्शी, मूर्तिजापूर, नागपूर दक्षिण, नागपूर वेस्ट, नाशिक ईस्ट, नाशिक वेस्ट, पंढरपूर, राजुरा, राळेगाव, साकोली, सांगली, शहादा, शेवगाव, शिवाजीनगर, श्रीगोंदा, तिवसा, उल्हासनगर, उमरखेड, उरण, वर्धा, वरोरा आणि यवतमाळ असे हे 40 मतदारसंघ. हे 40 मतदारसंघ असे आहेत जिथं भाजपचा उमेदवार मैदानात आहे. इथल्या जागा 2019च्या निवडणुकीत भाजपने एकतरी जिंकल्यात किंवा हरल्यात, पण जे काही झालंय ते 15%च्या फरकानं. त्यातही या मतदारसंघात सांगलीसारखं एकात दुसरा अपवाद वगळता हिंदू मुस्लिम राजकारणाची किंवा मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाची भीती हिंदुत्ववादी मतांना दाखवता येत नाही किंवा ती ग्राउंडवरती दिसत नाही. आणि इथंच बटेंगे तो कटेंगेचा भाजपला तोटा होताना दिसतो. म्हणजे या 40 मतदारसंघात 15%पेक्षा कमी असणारा फरक मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणातनं महाविकास आघाडीच्या पथ्यावरती पडताना दिसू शकतो. आता हे नेमकं कसं, त्यासाठी आपण या 40 मतदारसंघातली काही उदाहरणं बघूया. उदाहरणार्थ पंढरपूरचा मतदारसंघ. पंढरपूरची पोटनिवडणूक भाजपने फक्त 3,733 मतांनी जिंकली, तर पंढरपूर मतदारसंघात 16% म्हणजे 15,000 मतदार हे मुस्लिम समाजाचे आहेत. धार्मिक ध्रुवीकरणातनं अथवा कटेंगे तो बटेंगे या राजकारणातनं हे 15,000 मतदार भाजप विरोधी भूमिका घेताना दिसू शकतात. उदाहरण म्हणून दुसरा मतदारसंघ दौंड घेऊया. 746 मतांनी ही जागा भाजपने जिंकलेली. इथं 15,818 मुस्लिम मतदार आहेत, ज्यांची टक्केवारी 5%च्या सुमारास होते. पुढचं उदाहरण शिवाजीनगरचं देता येतं. ही जागा भाजपनं 5,124 मतांनी जिंकली, जिथं तब्बल 26,000 मुस्लिम मतदार आहेत. आता जिथं मुस्लिम मतदार 5, 10 किंवा 15%च्या दरम्यान आहेत, तिथले मुस्लिम मतदार हे थेटपणे महाविकास आघाडी किंवा महायुतीकडे ट्रान्सफर झालेले दिसत नाहीत. या उलट स्थानिक आमदार इथल्या मुस्लिम समाजासोबत सलोख्याचे संबंध ठेवत या मतदारांना आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कसं, पंढरपूरमध्ये मुस्लिम समाज देशात किंवा राज्यात कोण आहे यापेक्षा परिचारक, भालके किंवा अवताडे हे आपल्या गावाचा गट कोणता आहे याच्यावरती भूमिका घेतो. दौंड असेल, शिवाजीनगर असेल किंवा इतर मतदारसंघात सुद्धा हा मुस्लिम समाज सत्ताधारी आमदारांसोबत जोडलेला दिसतो. पण जेव्हा प्रचार हा स्टेट किंवा राष्ट्रीय पातळीवर जातो आणि राज्यातलं किंवा देशातलं सरकार मुस्लिम द्वेषी भावनेतनं येणारं सरकार असेल याचा विचार या मतदारसंघातल्या मुस्लिम समाजाच्या मनात येतो, तेव्हा ते राष्ट्रीय आणि राज्याच्या नरेटिव्हमधनं भूमिका घेताना दिसतात. नेमकं असं झालं तर मुस्लिम मताच्या ध्रुवीकरणाचा जो फटका भाजपला बसू शकतो त्या मतदारसंघांची संख्या बेरजेच्या राजकारणापेक्षा अधिक दिसते असं आपल्याला म्हणता येतं. थोडक्यात सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जिथला फरकच मुळात 5 ते 10 हजारांचा आहे, तिथला 100% मुस्लिम मतदार हा स्थानिक आमदारांपासून दुरावून जात भाजप आपलाच खड्डा त्यासाठी खोदत आहे असं दिसून येतं. पण आता हीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिंदे गटालाही लागू होताना दिसते. म्हणजे इंदापूर सारख्या मतदारसंघात पक्ष कोणताही असो, इथं गटांचं राजकारण चालतं.
इथं भरणेंचा गट आणि हर्षवर्धन पाटलांचा गट हेच प्रमुख दोन गट दिसतात. दोन्ही उमेदवार 1,00,000 मतं मागच्या वेळी त्यांनी घेतलेली होती, तर भरणेंनी 3,000 मतांच्या फरकानं ही लढाई जिंकली होती. आता इंदापुरात 4.4% म्हणजे 13,000 मतं ही मुस्लिम समाजाची आहेत. अशा वेळी 2-3 हजार मतांचं थेटपणे ध्रुवीकरण सुद्धा पराभवाचं कारण ठरू शकतं. हे मुस्लिम मतदार दोन्ही गटात विभागले गेलेले आहेत असं धरलं तरी 2,000 मतांचं ध्रुवीकरण सुद्धा 4,000 मतांचा फरक पाडताना दिसू शकतं. कर्जत जामखेडमध्ये गतवेळी 43,000चा फरक होता. यावेळी इथं चुरस आहे असं बोललं जातंय, पण इथं सुद्धा हिंदू मुस्लिम राजकारणामुळे मतदारसंघातील तब्बल 15,000 मुस्लिम मतदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहताना दिसू शकतात. थोडक्यात काय तर या राजकारणात भाजप हिंदू मुस्लिम राजकारणाचा बेस असणारे निवडक मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतेय असं दिसून येतं. पण त्याच वेळी 40 मतदारसंघातच उमेदवारांसमोर रिस्क सुद्धा भाजप निर्माण करताना दिसतेय. मुळातच उत्तरेतल्या पट्ट्यामध्ये मुस्लिम हा बहुसंख्य अथवा तुल्यबळ असल्याने हिंदुत्ववादी मतांचं ध्रुवीकरण होतं. पण महाराष्ट्राच्या राजकारणात गटातटांचं राजकारण चालतं. अशा वेळी राष्ट्रीय मुद्दे हे महाराष्ट्राच्या राजकारणात आणून सोबत असणारा मुस्लिम समाज दुरावण्याची चूक भाजप करताना दिसतेय. अगदी शेवटचं उदाहरण सांगायचं तर बीड लोकसभेत आजवर वंजारी समाजासोबत मुस्लिम समाज हा मुंडे परिवाराच्या मागे राहिलेला दिसून आलेला आहे. पण लोकसभेतल्या धार्मिक प्रचारामुळे हा मुस्लिम समाज पहिल्यांदाच मराठा समाजासोबत महाविकास आघाडीकडे ट्रान्सफर झाल्याचं दिसतं. साहजिकच पंकजा मुंडेंच्या पराभवात मुस्लिम समाजाचा हातभार लागला आणि आजवर गोपीनाथ मुंडेंच्या स्थानिक राजकारणानं बांधलेली मुस्लिम, दलित प्लस वंजारी समाज ही मूठ या राजकारणानं सैल झाली आहे. हीच गोष्ट आता उर्वरित 40 मतदारसंघात दिसून येण्याची भीती भाजपच्या उमेदवारांसोबतच मित्र पक्ष असलेल्या शिंदे आणि अजित पवारांच्या उमेदवारांना वाटतेय असं आपल्याला म्हणता येतं. थोडक्यात काय तर बटेंगे तो कटेंगेचं राजकारण भाजपला 5 जागा प्लस करताना दिसतंय, पण 40 जागांची रिस्क भाजप समोर उभा करताना दिसतंय असं आपल्याला म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? बटेंगे तो कटेंगे हे नरेटिव्ह महाराष्ट्रात भाजपला फायद्यात नेईल की तोट्यात? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूला सबस्क्राईब करा.